राज आपण घेऊन जायचंय. जे महेंद्र पाटील आहेत, रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारशी राज आपण 500 रुपये स्वतः घ्यायचे. क्या बात आहे. आमचे दोन्ही भांज्यांचे सुपुत्र दोन्ही खंगात खेळतायत. राज राज खूप खूप अभिनंदन. त्यानंतर जितीन साळकर सर्वप्रथम मेडल आपण देणार आहोत. दामोदर पाटील आपण आपले शुभ हस्ते हे मेडल दामोदर पाटील आपले शुभ हस्ते देतील जितीन साळकरला. त्यानंतर आपण हे मायरा हॉस्पिटलचे जे वाउचर आहेत महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते देऊया. त्यानंतर आकर्षक ट्रॉफी आपण देऊया. बापूराव पाटील म्हणजे बापूराव पाटील जे माजी पोलीस पाटील लाखिवली गावचे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल. आकर्षक ट्रॉफी अर्णव आणि अवनी पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली आकर्षक ट्रॉफी. सो वेलकम and बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. लाखिवली संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. प्रचित इरेवंग खांडपे संघ कॅप्टनने सुद्धा संपर्क साधायचा आहे. प्रचित इरेवंग खांडपे संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. लाखिवली संघ परिसरातूनच आज डॉक्टर वकील इंजिनियर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय खरीचं स्वर्गीय रघुनाथ पाटील यांना द्यावं लागेल. आणि त्याचप्रमाणे त्यांचा वसा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र आपले परम मित्र राजेंद्र पाटील हे कामगिरी करतायत. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला पण गवली सर 2009 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिल्याच जर विजय आपण विजेतेपद पटकावलं होतं स्वर्गीय नंद किशोर खारबाव या टीमने या स्पर्धेवर नाव कोरलं होतं. त्यानंतर जर विचार केला आपण गावदेवी लाखिवली हा सुद्धा चॅम्पियन संघ या स्पर्धेतला. खाडपे संघाचा 12th मॅन कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी, लक्षात घ्या. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. खांडपे संघाचा 12th मॅन. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण आशिष पाटील. राऊंड द विकेट. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम होता पाहतोय आपण. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जर विचार केला आपण निश्चित मला वाटते की वीर पाटील चांगली सुरुवात करतोय गोलंदाज आशिष पाटील. ऋतिक यांना पाहतोय की आपण मिड ऑफला क्षेत्ररक्षण करताना सफल झालाय. चांगला फटका, टिपिकल पॉपलेचा फटका. चेंडू बॅकवर्ड स्कुलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. थोडासा आकुंठ चेंडू होता, सफल झाला होता आणि हुकच्या माध्यमातून चौकार वसूल करतोय बॅटर अक्षय. परत एकदा ओहो चांगला चेंडू आणि या स्पर्धा काय घडले पाहायचंय. प्रश्न विचारला होता पण सहमत नाहीये पंच. पाहतोय आपण चांगली वापसी करताना ते मात्र गोलंदाज आशिष पाटील. खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण या स्पर्धेचं 2010चं विजेतेपद या टीमने पटकावलं होतं गावदेवी लाखिवली या टीमने. तोच संघ पाहतोय आपण. त्यानंतर 2011 मध्ये जय रांदोली टीमचं वर्चस्व, 2012 मध्ये जय दुर्गा भादोड टीमचं वर्चस्व. त्यानंतर जर विचार केला आपण
13 मध्ये वडगड टीमचा वर्चस्व. पलटी पटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र धोका निर्माण झालाय. चांगला झेल कंप्लेंट. धक्का बसलाय तो पहिला. हे जो आपण व्यासपीठ पाहतोय पूर्ण ग्राउंडमध्ये यांनी शम्याने बनवले असे आमचे मंडप डोक्टरचे प्रोपर्टी अकोली गावाचे सुनील कांबडी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि दादांना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचंय. सुनील कांबडी साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा आपण या व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर चला दोन्ही टीमचे संघटक आपण सज्ज राहायचे. एकीकडे जर पाहिलं आपण देवास्फोट देवा कोये विपक्ष MGM टेंबोली. क्या बात आहे. एक चांगला सामना पाहायला मिळेल. बिग मॅच. यास पात्र हा पटका चांगला आहे. उंच 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 आणि लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार. आणि 200 रुपये या. पंकज दादा भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. पंकज दादा आपण व्यासपीठावर या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दादा आपण या 200 रुपये प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेश दादा यांच्या माध्यमातून. क्रिकेट रसिकाला एक चांगली मेजवानी असेल. धावसंख्या पाहतोय आपण 10. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन. पहिल्या चेंडूवर प्रेम पाटील षटकाराने आपलं खातं उघडतोय. सुपर शॉट.
परत एकदा ओहो ए उडाया, बाहर चली गई. पंकज दादा भोईर साहेबांच्या व्यासपीठावर आगमन होताना दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या पाहतोय आपण मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 होती. दुसरं षटक प्रगतीपथावर. अजित थोडंसं मागणं ठरतोय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर मात्र निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खूप लाखमोलाचं योगदान आम्हाला दिलेलं आहे, मिळवण्यासाठी ज्यांनी मेडल आम्हाला पुरस्कृत केला असे पंकजदादा भोईर साहेबांचं आपण आगमन झालेलं आहे. 200 रुपये द्यायचे आपण आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकाला. हो हो, यावेळेस पात्र संधी निर्माण झाली होती वीर जवळ, पण ती संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना ती 17. प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेश यांच्या माध्यमातून क्रिकेट रसिकाला सुवर्ण संधी आहे. चेंडू शिमेरीच्या बाहेर गेला, तो झेलमध्ये जर कन्वर्ट केला तर 200 रुपयाची रोख रक्कम. आणि दुसरा भाग्यवान रसिक आम्हाला प्राप्त झालेला आहे. आमचे मेडल ज्यांनी स्पॉन्सर केले पंकजदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही रोख रक्कम. या स्पर्धा फुल टॉस होता, संधीचं सोनं करता आलं नाही. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये झेल आणि धक्का बसलाय. अजून एक. तिसऱ्या पंचाकडे मला वाटते की सुविधा नाही आहे. ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देतील ते मान्य करावं लागेल. विकेट हॅट्रिकसाठी पाहतो की आपण प्रिन्स ऑफ लाखिवली आणि आमचे प्रथमेश दादा यांच्याकडून 1000 रुपये विकेट हॅट्रिकला आहे. आणि जर 6 षटकार मारले तर 2000. लाखिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आदरणीय संतोषजी गुलवी साहेबांचं पाहतोय की आपण आगमन होताना. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय माजी उपसरपंच संतोषजी गुलवी साहेबांचं पाहतोय की आपण आगमन होताना. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या माध्यमातून दादा आयोजकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजित पाटील महागडं षटक पण 2 विकेट सुद्धा प्राप्त करतोय. यावेळेस पाहता फुलटॉस होता, उचित फायदा उचलता आणि टर्न केले चेंडूला ऑनसाईड कडे. 1 धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र 3 बाद 18. MGM टेंबोली टीमचा संगणक आणि देवा स्पोर्ट देवा कुये टीमचा संगणक आपण सज्ज राहायचंय. प्रचित 11 खानपे टीमचा संगणक आवाज येत असेल तर आपण आयोजक आमचे प्रणव पाटील यांच्याशी संपर्क साधून घ्यायचा आहे. खानपे टीमचा संगणक. निशांत गडक, ऋतिक गडक के छोटे भाई. आणि 2 वर्षापूर्वी ही स्पर्धा कव्हरेज करत होते तेव्हा 3 बाप बेटे. टॉप 10 मध्ये डावखुरा बॅटरीच्या यादीमध्ये येणारा हा ऋतिक गडक पाहतोय आपण. नो डाऊट कमी कालावधीमध्ये एक मोठी भरारी झेप घेणार ऋतिक. जेव्हा जेव्हा बॅटिंग करतो गांगुलीची आठवण होते. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय निशांत गडक. VIP डाईज अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण दिवेश. पहिला चेंडू वाईट चा इशारा येताना पाहतोय आपण. पंच सावंत सरांनी गोकुळ पाटील सरांच्या माध्यमातून 1 फॉर 1 चा इशारा सुद्धा करताना पाहतोय आपण. या विभागातली एक नामवंत टुर्नामेंट पाहतोय आपण नाईटच्या स्वरूपात. निश्चित गेल्या वर्षी सुद्धा सरांनी उल्लेख केला होता की पवार पुढच्या वर्षी आपण शो वेगळा असेल.
हो हो, यावेळेस पता चांगला चेंडू आहे. अजित पातोळे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना लॉंग ऑनलं. ऋतिक त्याचबरोबर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये वीर. व्हॉइस ऑफ लाकिवलीचा एक बुलंद आवाज आमचे मित्र हर्ष पाहतोय आपण. लोअर फुल टॉस आणि ज्ञानेश्वर आठवण दिसते लोअर फुल टॉस चेंडू टाकण्यामध्ये विजय पावले. सज्ज होताना उनकी तो कहाणी अलग आहे. सज्ज होताना गोलंदाज रायटामोर विकेट. पलटी फटका, चांगला चेंडू. वाह सुपर. पहिल्या षटकात जर विचार केला आपण तर निश्चितच चांगलं षटक. त्यानंतर मात्र थोडंसं मागणं ठरलं अजित पाटील यांचं. त्यानंतर मात्र निशांत गडक चांगली बॉलिंग करताना पहिला चेंडू अतिरिक्त. त्यानंतर मात्र 3 लगातार डॉट. सुनील गावस्करांच्या भाषेमध्ये बिंदी गेंद. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र ऑन द राईटचा फटका पाहतो आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून डीप बस कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. चांगलं क्षेत्ररक्षण संधी होती त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट. गावदी स्पोर्ट देवा स्पोर्ट कुवेत टीमचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. एम टेंबोली टीमचा संगणक. स्कोरिंगचा विचार केला आपण तर भिवंडीमध्ये खूप चांगले स्कोरर आहेत. यावेळेस पात्र हा चांगला फटका आहे. ओ, एका क्षणी वाटलं की अजित चुकी करतोय आणि त्याचा परिणाम पाहतोय. लॉंग ऑफच्या वरतून आलाय हा षटकार. धावसंख्या 27. कुठल्याही बॅटरीने जर अर्धशतक पटकावलं तर त्यासाठी रोख रक्कम 5,000 रुपये आहेत. यावेळेस पात्र फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. वा भाई वा, प्रयत्न खूप चांगला होता तिथे मात्र. आणि 2 धावा कंप्लीट पाहतोय आपण. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकत नाही तर मात्र 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या 12 चेंडूमध्ये धावाची जर सरासरी पाहिली आपण 12 चेंडूमध्ये 25 धावा चुपून काढल्या. टॉस साठी निश्चित आम्ही शेवटची सूचना करतोय. एम टेंबोली टीमचा संगणक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. आर के बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये, कारण की आपला प्रतिस्पर्धी संघ देवास्पोर्ट देवा कुवे टीमचं आगमन झालेलं आहे आणि टेंबोली टीमचा संगणक. हे पाहू शकता आपण. प्रिन्स मुईज भिवंडी स्टँड. वा भाई वा, छाग आहे. आणि नो डाऊट आताच आम्हाला माहिती मिळाली देवा स्पोर्ट देवा कुवे टीमचं स्वप्न होतं आणि स्वप्न त्यांनी सांगितलं राजेंद्र पाटील सरांना की आम्हाला नाईटला ही स्पर्धा खेळायची आहे. आणि तो स्वप्न साकार करून देण्यामध्ये राजेंद्र पाटील सरांचं खूप मोठं योगदान आहे. निश्चित एक चांगला सामना पाहायला मिळेल. नो डाऊट विपक्ष टेंबोली आहे. तर अंतिम षटक टाकण्यासाठी साहिल खरपडे. चला आपण वेळ कमी घ्यायचे, आयोजक संघ आहेत. हा, प्रेम स्ट्राईकला प्रेम चांगली बॅटिंग करतो. जर विचार केला आतापर्यंत आपण निश्चित 3 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून बॅक टू द बॅक निघाले होते. तोच प्रेम. फुल टॉसवर हा फटका चांगला गॅप मध्ये आहे. एका टप्प्याने चेंडू मेडिकल बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला ह्या चौकार.
अतिशय क्लास फटका होता. पाहिला आपण पहिल्या चेंडूवर पुलचा फटका होता. मिडविकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात हा चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चांगली सुरुवात प्रेम करतोय. 4 चेंडू म्हणजे विजयकला 2 षटकार, एका चौकार आणि व्यक्तिगत 17 धावांसह बॅटिंग करताना अजून एक हा फटका क्लास आहे. हवेत आहे, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक का दुसरा हा चौकार. एक मेगा इव्हेंट मध्ये माझ्यासोबत समालोचन करताना पाहतोय आपण. इथे मात्र मैदानाच्या मध्ये खराब कामगिरी पाहायला मिळते टीमसाठी. हो, चांगला चेंडू फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र या चेंडूवर चांगली बॉलिंग पाहतोय आपण. धावसंख्या 37. पण निश्चित आम्ही सतत तिसऱ्या दिवसापर्यंत सूचना करतो की वेळेचा भान ठेवायचे प्रत्येक टीमने. आपण रिपोर्टिंग करायचं अर्धा घंटा पहिले. टेंबोली टीमचा संगणक आपल्याला ऑफिशियल कॉल वेलकम आलेले आहेत. हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चांगला झेल कंप्लीट. प्रेम इथं मात्र बाद होतोय. निशांत चांगला झेल कंप्लीट करतोय. चांगला चेंडू, वाह सुपर चेंडू होता. प्रत्येकदा पाहतोय आपण. आणि या इनिंगचा पाहतोय की आपण हा शेवटचा चेंडू असेल. चांगलं षटक हाताळताना इथे मात्र गोलंदाज साहिल जे प्रमुख पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. आता गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. आपण कधी कधी म्हणतात ना, परिवर्तन करणं चुकीचं असं. 1+1 2 धावा अतिरिक्त पाहतोय आपण. 39. गावदेवी लाखोली टीमची बॅटिंग खूप मजबूत आहे. ज्ञानेश्वर पाहतोय आपण. अजित सचिन डेंजर फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर बाहुबली लाखोली गावचा वीर ऋतिकी बाती अलग आहे. गोलंदाज सजीवताना साहिल पाहतोय आपण. धावसंख्या 39. 39 राईट मध्ये विकेट. चांगला चेंडू, बॅटची कड, आता मात्र झेल कंप्लीट. चांगलं झेल कंप्लीट पाहायला मिळालं. आणि याचबरोबर 40 धावाचं बरोबर आव्हान ठेवलेलं आहे. टॉस बॉक्समध्ये सज्ज होतील मॅजिक क्लब मराठी डॉक्टर गवली सर. त्यापूर्वी मात्र आमचे प्रमुख मान्यवरांना मी विनंती करेन की आपण निश्चित पाहतोय आपण. माजी सरपंच लाखविली ग्रामपंचायतचे सन्माननीय संतोष तुकाराम गोळी साहेब पाहतोय आपण व्यासपीठावर. त्याच्यासोबत पाहतोय की आपण श्री क्षेत्र वज्रश्री पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला मेडल पुरस्कृत केलं असे आमचे आदरणीय पंकज भोईर साहेब हे सुद्धा आहेत. त्याचबरोबर पाहतोय की आपण इंजिनियर लाखोली गावचा पहिला इंजिनियर लवेश पाटील साहेब, तसेच पाहतोय की आपण उद्योजक लाखोली गावाचे मोतीराम पाटील साहेब हे सुद्धा आहेत. मी आपल्याला घेऊन जातोय मॅजिक क्लब मराठी व डॉक्टर गवली सर यांच्याकडे. पंकजी भोईर आमचे स्पॉन्सर, तसेच माजी उपसरपंच लाखिवली संतोषजी गुळवी हे दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. क्या बात आहे. टेंबोलीचा संघ ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. टेंबोली आणि घोरसई संघ असला की एक आगळावेगळा अंदाज असतो. लगेच आमचे व्ह्युअर्स युट्यूबर खूप वाढले जात आहेत. टेंबोली संघाचे कॅप्टन आले आहेत कुमार, खूप खूप स्वागत आहे. कुई संघाचे कॅप्टन आमचे दोन्ही मान्यवर मध्ये उभे थांबतील. पंकजी आपण सुद्धा मध्ये थांबायचं आहे. संतोषजी आपण सुद्धा आमचे दोन्ही मान्यवर आहेत. त्यांचे विशेष मी आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या उपस्थितीत टॉस होईल. दोन्ही कॅप्टनचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. संतोषजी आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचे. कॉलिंग कोण करणार आहे?
छाप आणि काटा असणार आहे. कुमार आपण कॉलिंग करत. येस, कुमारचं म्हणणं आहे छाप काटा आलेलं आहे. पंकजजी त्याचबरोबर संतोषजी आपला खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कुये संघ कॅप्टन स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा तुम्ही फ्लडलाईनमध्ये खेळतात. राजेंद्र पाटील यांनी आम्हाला माहिती दिली की तुमची खूप इच्छा होती की फ्लडमध्ये खेळायचं आहे आणि खेळणार आहात. कसं वाटलं मैदानात? पण या परिसरामध्ये पहिली स्पर्धा आहे. भिवंडी ते पारोळ हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये बऱ्याच स्पर्धा झालेल्या आहेत, पण फ्लड लाईट दुधी प्रकाशात पहिली स्पर्धा आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि आमची इच्छा पण होती की नाईटला खेळावं. आम्ही सरांना सांगितलं की आम्हाला नाईटला खेळायचं आहे, तर त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी एक दिलं. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक टेंबोलीसारखा एक बलाढ्य संघ आहे महाराष्ट्रातील टेनिस पटलावरील. थोडासा काही मानसिक दबाव असणार आहे? दबाव तर राहणार नाही आमचा. त्यांच्या विरुद्ध आमच्या लहानपणी आमच्या खूप मॅचेस झालेल्या आहेत. काय साधारण किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल त्या संघाला? बलाढ्य संघ आहे. काय माइंडसेट केलं असेल? टीम बिटिंग तुमची झालीच असेल. 35 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोई कंप्लीट टीम असणार आहे की कुणाची थोडीशी कमी जाणवणार आहे? कुठला एक खेळाडू तुमच्या संघात नसेल की पूर्ण संघ आहे का नेहमी जो खेळतो तो? आहे, पूर्ण संघ आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. टेंबोली संघ म्हटला की प्रेक्षकांची गर्दी वाढते. यूट्यूबवर आम्ही नेहमीच पाहतोय, टेंबोली असेल, गोरसे असेल, यूट्यूबवर लगेच व्ह्युअर्स वाढत आहेत. कसं वाटलं आयोजन? या परिसरातील पहिलं नाईटची स्पर्धा आहे. खूपच चांगलं आयोजन आहे. प्रथमतः मला तर वाटतं या परिसरात ही पहिली डे नाईट स्पर्धा आहे आणि आम्ही इथे खेळायला खूप मजा येते नाईटला. खास करून मी राजेंद्र पाटील यांचं आभार मानेन किंवा खूप चांगले आयोजन केले इथे आणि आम्हाला खेळण्याबद्दलची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. टॉस तुम्ही हारले असतो तर बॅटिंग करायची आहे. टॉस जर जिंकला असता निर्णय काय घेतला असता? नक्कीच फिल्डिंगचा निर्णय होता आमचा. आता बॅटिंग आलेली आहे तर नक्की 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. कुणाकडनं जास्त अपेक्षा आहेत? कुमारने तर नेहमीच टेक्निकल क्रिकेट खेळलेलं आहे, तंत्रशुद्ध क्रिकेटर आहे. अजून कुणाकडनं अपेक्षा आहे? तसं बघायला गेलं तर आमची नवीन टीम आहे MG1 स्पोर्टमध्ये प्रवीण मडवी यांचा आमचा स्पॉन्सर आहेत. हर्षद पाटील असेल, प्रशांत पाटील असेल, पिंटू असेल, यांच्यावर जास्त करून जिम्मेदारी असेल, कारण की युवा सर्व संघ आहे. 2-3 प्लेयर सोडले तर पूर्ण युवा संघ आहे. तुमचा युवा संघ दिलेला कुयेसारखा संघ आहे, नवोदित संघ आहे. तुम्ही लाईटली नक्कीच घेणार नाही आहेत? नाही, लाईटली काहीच घेणार नाही, कारण की ती असोसिएशनमध्ये नेहमी खेळत असतात. तसं बघायला आम्ही 2 वर्षानंतर खेळतो आहे. ही आमची दुसरी टुर्नामेंट असेल, तर नक्कीच चांगला प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न असेल आमचा. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला नक्कीच मिळेल असं वाटतं या मॅचमध्ये. हो, नक्कीच मिळणार. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे कुहे विरुद्ध टेंबोली. कारण हे जवळचे दोन्ही संघ आहेत, परंतु दोन्ही बलाढ्य संघ आहेत, कंप्लीट टीम आहेत. आणि कुहे संघाच्या कर्णधारांनी सुद्धा आत्मविश्वास दाखवलेला आहे की आम्ही कुठल्याही संघासमोर अशी नांगी टाकत नाही. आमचा प्रयत्न असणार आहे मॅच जिंकण्याचा. आणि त्यांनी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी टेंबोली संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप शुभेच्छा असणार आहे. ऑल दी बेस्ट. आणि यानंतर लगेच जाऊया आपण सेकंड इनिंगकडे. सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक सुनील पवार. खूप खूप धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वाईटचा डॉक्टर गवली सर. पाहतोय की आपण इथं मात्र पहिल्या चेंडूवर अप्रतिम, वा भाई वा, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. पाहतोय आपण खानपे टीमची ड्रेसिंग कंपल्सरी नाही म्हणून या टीमला 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे खानपे टीमला. खरं तर राजेंद्र पाटील यांना 200 रुपये पटकावण्याची संधी होती, संधी त्यांनी दवडलेली आहे. ड्रेसिंग कंपल्सरी नाही म्हणून 2 धावाची पेनल्टी खानपे टीमला. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला पाहतोय आपण आणि पहिल्या विकेटचं पतन.
MGM टेंबवली आणि देवास्फोट देवा कुहे दोन्ही संघ कॅप्टनने आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे लगेच. देवास्फोट देवा कुहे आणि MGM टेंबवली दोन्ही संघ कॅप्टन आपण ऑफिशियल नोंदसुद्धा करायची आहे आणि आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. नवीन बॅटर वैभव पाटील जातोय. ज्या प्रकारे सुरुवात केली होती सचिन यांनी असं वाटलं होतं की या सामना लगेच फिनिश करेल, पण अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि तो फटका फसलाय आणि पहिला धक्का बसलाय गावदी स्फोट लाकीवर टीमला. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 6, 40 धावाचं आव्हान आहे. प्रत्येक षटकामागे जर विचार केला आपण 10 धावांची सरासरी पार करावी लागेल लाकिवली टीमला. गोलंदाज प्रेम एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण. यावेळेस पाहता पूल करण्याचा प्रयत्न, इगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. पाहतोय आपण पॉईंट क्षेत्राकडे बॅटला स्पर्श झाला होता चेंडू. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. पाहतोय आपण धावसंख्येत बदल, धावसंख्या 7. गोलंदाज सज्ज होताना प्रेम खूप चांगलं परिवर्तन पाहायला मिळालं चेंडूमध्ये. पाहतोय आपण धीम्या गतीचा हा चेंडू टाकला होता, त्यावर फटला होता बॅटर वैभव. सफल झाला. परत एकली लाईन कुठे चेक करतील पंच. पाहतोय आपण चांगलं चेंडूची हाताळणी पाहतोय. चांगली सुरुवात प्रेम करतोय. वैभव पाटील पाहतोय आपण नॉन स्ट्राईकला आहे आणि ऋतिक गडक एक चांगला बॅटर म्हणजे ओळख आहे लाकिवली गावाचा हा डावखोरा बॅटर. ओहो ऋतिक होते फेल या चेंडूवर. मोठा हाता बसलाय लाकिवली टीमला. दयनीय स्थिती म्हणता येईल. ज्या प्रकारे 40 आव्हान आहे पहिल्या चेंडूवर जर विचार केला आपण तर निश्चित षटकारांनी खातं उघडलं तर सचिन या बॅटरने त्यानंतर मात्र ऋतिक गड्या केला मात्र खातं उघडता आला नाही. 2 चेंडूचा सामना केलाय 0 या धावसंख्येवर बाद होतोय. 2 बाद धावसंख्या 7. एक मोठं आव्हान इथं मात्र म्हणता येईल. ज्या प्रकारे पाहतोय आपण चांगली सुरुवात गोलंदाज प्रेम यांच्या माध्यमातून 2 विकेट इथं मात्र प्राप्त करतोय. नवीन बॅटर साहिल खरपडे येतोय. क्रमांक जर विचार केला आपण 4 वर. यानंतर एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. नो डाऊट टेंबोली जर म्हटलं तर निश्चित घोडसी नंतर सर्वात लोकप्रिय जो संघ असेल भिवंडी मध्ये टेंबोली. आणि बॅटिंग क्या बात आहे. म्हणजे गवली सर जर विचार केला आपण अक्षरशः धावाचा पाऊस पडणार आहे. या पात्र वा भाई वा सुपर शॉट. षटकार साहिलच्या बॅट मधून.
40 धावाचं टार्गेट आहे, तो खूप छान स्वीकारताना चांगला चेंडू तेवढा छान ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. वाईट इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे चेंडू खराब क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र निश्चित जिथं एक होती तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करताना बॅटर पाहतोय आपण. 30 पण पूर्ण होईल. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 22. 18 धावीची अजून आवश्यकता असेल. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी गावदेस्फोट लागेल टीमला. असं वाटते की बॉडी लँग्वेज पाहून सामना इथं मात्र निश्चित असं वाटते की सोडलेला दिसते. पण आयुष्यामध्ये हार मानू नका. प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतोय. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. राईट आर्म द विकेट. यावेळेस पात्र ड्राईव्ह केले. प्रत्येकदा पाहतोय लॉंग ऑन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र प्राप्त होतोय. जर विचार केला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खूप लाखमोलाचं योगदान सन्माननीय माजी उपसरपंच लाखविली गावाचे संतोष तुकाराम घोळीसाहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठे योगदान दिले. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक वर्षी पाहतोय की आपण दादाच का होईना आपण या स्पर्धेला खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून नेहमीच मिळतोय. तिन्ही बंधूच्या माध्यमातून पाहतोय आपण की या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून जे का होईना आपण योगदान खूप मोठं असतोय. संतोष गुली साहेब, हेमंत गुली साहेब आणि पंडित गुली साहेब. आता मात्र की मॅन फॉर ऑफ लॅक्युली अजित येतोय बॅटिंग करण्यासाठी. पाहतोय आपण धावसंख्या जर विचार केला आपण धावफलकावर 23 आहे. 3 बाद. अजून सामना संपला नाहीये. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म द विकेट. मारा करण्यासाठी समोर बॅटर. यावेळेस पात्र अप्रतिम फटका आहे. खाली क्षेत्र बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. हा चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या 27. 13 धावीची आवश्यकता आहे आणि एकतर्फी सामना इथं मात्र पाहायला मिळतोय. प्रजित एलेवण खांडपे या टीमच्या विरुद्ध. पाहतोय की आपण गावदेवी लाखिली टीमचं वर्चस्व चांगलं आहे. राईट आर्म द विकेट सज्ज होताना यावेळेस पात्र पुलचा फटका बॅकवर्ड स्कोर लेग कडे हवेत आहे. खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र जिथं विकेट हवा तिथं मात्र 2 धावा कंप्लीट करताना बॅटर्स. धावसंख्या 29. 11 धावीची आवश्यकता आहे आणि ज्ञानेश्वर असं म्हणावं लागेल किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल आता मात्र. टेंबोली टीमचं पाहतोय आपण प्रतीक. नो डाऊट टेनिस क्रिकेटचा एक कीमॅन. प्रश्न विचारला लागला चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण फक्त आणि फक्त एक सिंगल. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. सावंसर इशारा करताना धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 30. 12 चेंडू इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 10 धावीची आवश्यकता आहे. बारा चेंडू 10 असं समीकरण. एक चमत्कारिक बॉलिंग करणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण मारा करण्यासाठी. सामना संपल्यानंतर खानपेठ टीमच्या कॅप्टनने आयोजकास संपर्क साधायचा आहे. तर गोलंदाज पद आपण दिवेश येते. व्यक्तिगत स्वतःच पहिला आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक. 10 धावीची आवश्यकता असेल इथे मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना लाखिवली संघ. पहिला चेंडू चांगला चेंडू खांद्याचा वापर केला होता.
हनुमान बाउन्स मिळाला चिनूला पाहते 1 फॉर 1 पहिला बाउन्सर खूप चांगला निर्णय म्हणता येईल 1 फॉर 1 चा इशारा करताना कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं या बाउन्सरचा चांगली सुरुवात गोलंदाजच्या माध्यमातून पाहतोय आपण पॉइंट कव्हर पॉइंट पाहतोय आपण थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोरले एक ठीक पंचाच्या जवळ एक क्षेत्ररक्षक ओहो अप्रतिम सुपर शॉट षटकार फक्त आता मात्र 4 धावेची आवश्यकता आहे साहिल चांगली बॅटिंग करतोय साहिलच्या बॅटमधून जर विचार केला आपण दुसरा षटकार सज्ज होताना गोलंदाज फक्त आणि फक्त 4 पावलं दूर आहे तिथं मात्र विजय साजरा करण्यासाठी लॅखिवली अजून एक धमाका विजय षटकार साहिलच्या बॅटमधून टेंबोली संघ आणि कुये संघ कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे टेंबोली संघ आणि कुये संघ कॉमेंट्री बॉक्सस एक फोटो सेशन होईल